संसारी धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी लटिके वचन नाही देही उदासीन येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी मधुरावानी ओठी तुका मने वाव पोटी येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी घेता रोकडी याचे नाम घेता रोकडी याचे नाम घेता रोकडी याचे नाम घेता रोकडी सर्व काम तेने पुरती सर्व काम तेने पुरती सर्व काम तेने पुरती सर्व अखंड हरिनाम सप्ताह परिसरातील सर्व गुणीजन गायक वादक टाळकरी माळकरी वारकरी सर्वांच्या सहकार्यातून सर्वांच्या उपस्थितीतून प्रतिवर्षाप्रमाणे सालाबादप्रमाणे चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजचा द्वितीय दिन जो की तुमच्या सगळ्यांच्या आज्ञेनं माझ्याकडे आलेला आहे त्या निमित्तानं घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आपल्या वारकरी परंपरेप्रमाणे दुसऱ्या दिवशी संतपर प्रकरणातला अभंग असतो म्हणून संतपर प्रकरणातला अभंग आहे विठ्ठल या अभंगामध्ये संताचं कुठेही नाव नाही कुठेही संत म्हणून शब्द नाही पण या अभंगामध्ये जे लक्षण सांगितलेले आहेत ते सगळे संताचे आहेत विठ्ठल महाराज म्हणतात ते संसारी धन्य आहेत संसारी धन्य आहेत संसारी धन्य आहेत नाही ते संसारी धन्य आहेत नाहीतर सगळे संसारीच आहेत की जर संसारी धन्य आहेत असं तुकोबाराय म्हणत असतील तर सगळेच संसारी आहेत म्हणून सगळ्यांनाच धन्य म्हणत नाहीत ते धन्य आहेत या संसारामध्ये आलेले ते धन्य आहेत धन्य ते संसारी धन्य ते धन्य आहेत कोण दयावंत जे अंतरी ज्याच्या अंतकरणामध्ये दया आहे ज्याच्या अंतकरणामध्ये वात्सल्य भाव आहे ज्यांच्या अंतकरणामध्ये मात्र भाव आहे ज्याच्या अंतकरणामध्ये माया आहे ते धन्य आहेत दयावंत जे अंतरी आणि ज्यांच्या अंतकरणामध्ये दया आहे ज्यांच्या अंतकरणामध्ये वात्सल्य आहे तेच उपकार करू शकतात महाराज येथे उपकारासाठी वैकुंठात राहणारी आले घर ज्या वैकुंठी ज्यांचं घर वैकुंठामध्ये आहे
पण आपल्या जड जीवावर उपकार करण्यासाठी इथं येतात. आलेली त्यांच्या आयुष्यामध्ये कधीच त्यांच्या मुखावर लटिके वचन आले नाही, खोटा शब्द नाही. ते धन्य आहेत. कोण धन्य आहेत? ज्यांच्या मुखावर कधीच असत्य शब्द येत नाही, ते धन्य आहेत. लटिके वचन, लटिके वचन, ज्यांच्या मुखावर लटिके वचन पुढच्या कटांगणीमध्ये नाही आहे. नाहीतर अलीकडलं जेवढं जर घेतलं ना, नाही देही उदासीन होतं पुढे, मग ते नाही अलीकडलं आहे. लटिके वचन नाही, लटिके वचन नाही, देही उदासीन, जे देहावर उदास आहेत ते धन्य आहेत. ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया आहे ते धन्य आहेत. ज्यांच्या अंतःकरणामध्ये कधी असत्य येत नाही ते धन्य आहेत. जे देहावर उदास आहेत ते धन्य आहेत. ज्यांच्या मुखावरचे शब्द, ज्यांच्या मुखातले शब्द जर पाहिले ना, मधुर आहेत, गोड आहेत. मधुरावानी ओटी, मधुर शब्द आहेत, गोड आहेत. तुका म्हणे वाव पोटी, वाव, ज्यांच्या पोटामध्ये कितीतरी जगाचा अपराध ते आपल्या पोटामध्ये सामावून घेतात, एवढा वाव आहे त्यांच्या अंतःकरणामध्ये, उदरामध्ये, पोटामध्ये. तुका म्हणे वाव पोटी, असे जे आहेत ते धन्य आहेत. असा या अभंगाचा सरळ अर्थ. विठ्ठल सगळेच दया करतात असं नाही. बर, दया करणारे त्यांच्या अंतःकरणामध्ये दया आहे असंही नाही. दया हे सगळ्याकडे आहे, सगळेच करतात असंही नाही. दया करता येते, पण दया करत असताना सगळ्यावरच दया करतील असंही नाही. की आई दया करते पण आपल्या मुलावर करते, तीच आई शेजारच्या मुलावर नाही करत. वडील दया करतात, आपल्या मुलावर करतात का शेजारच्या मुलावर करतात? वडिलांच्या अंतःकरणामध्ये दया आहे, फक्त आपल्या मुलाबद्दल आहे. आईच्या अंतःकरणामध्ये दया आहे, आपल्या मुलाबद्दल आहे. म्हणजे त्यांच्या अंतःकरणात दया आहे, पण त्या दयेला कुठं तर मर्यादा आहे, कुठं तर सीमा आहे. सगळ्यावरच दया नाहीत करू शकत. बरं, जे दया करतात, तुकोबारायांनी दयेची व्याख्या सांगितली महाराज. दया कशी असावी? दया करणे जे पुत्रासी त्याचे दासा, दया करणे जे पुत्रासी जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. आपल्या मुलाने जर एखादी गुन्हा केला तर वडील त्याच्यावर त्या गुन्ह्याबद्दल दया करतात. आपल्या लेकरू आहे म्हणले जाऊ द्या, पण तोच गुन्हा जर आपल्या घरी काम करणाऱ्या व्यक्तीने केला त्याला माफ करतील का?
म्हणजे नाही, तुझ्याकडून नुकसान भरपाई घेतली पाहिजे. शेजारच्या लेकरानं जर गुन्हा केला तर त्याला माफ नाहीत करत, त्याच्याशी भांडण करतात. आपल्या लेकराने गुन्हा केल्यानंतर, आपले लहान लेकरू आहे घरामध्ये खेळू लागलेला आहे आणि घरात खेळत असताना एखादं त्याच्या हाताने एखादा आरसा फुटला, एखादं महत्वाची वस्तू आहे फुटली समजा, आपलंच लेकरू आहे म्हणून माफ करतो. शेजारच्या लेकराने केल्यानंतर त्याला माफ करतो नाही. तुमच्या लेकरानं असं असं केलेलं आहे, आमच्या गाडीचा काच फोडला किंवा आमचा आरसा फोडला, आमचा मोबाईल फोडला, आमचं हे नुकसान केलेलं आहे, तेवढं भरपाई करून द्या. त्याच्यावर थोडीच दया करतात नाही. तो कळवळा, व्यालीचा कळवळा नये अनेकावरी बाळा. अनेक बाळावर, दुसऱ्या लेकरावर तसा कळवळा येत नाही, तशी दया येत नाही. मग याचं नाव दया आहे का? नाही, याचं नाव दया जरी असलं तरी ही दया संकुचित आहे, मर्यादित आहे. या दयेला सीमा आहे, लेकरापुरतीच दया आहे. पण संताचं तसं नाही, त्यांची दया अमर्याद आहे. ज्यांच्याकडे अमर्याद दया आहे ते धन्य आहेत. धन्य कोणाला म्हणतात? तो कोबरा आहे धन्य. ते धन्य आहे ज्यांच्याकडे दया आहे. पण दया असताना ज्यांच्याकडे दयेला सीमा नाही ते धन्य आहेत. तर तुकोबराय ज्यांना धन्य म्हणतात, आपण त्यांना धन्यच म्हणू असं नाही महाराज. तुकोबरायाच्या दृष्टीतले भाग्यवान वेगळे, आपल्या दृष्टीतले भाग्यवान वेगळे. तुकोबरायाच्या दृष्टीतले धन्य वेगळे, आपल्या दृष्टीतले धन्य वेगळे. आपण म्हणतो भल्या माड्यावर माड्या चढवल्या का आपण म्हणतो काय भाग्यवान आहे. खूप मोठा परिवार झाला का त्याला म्हणतो काय भाग्यवान आहे. तुकोबराय त्याला भाग्यवान नाहीत म्हणत. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे आणि मुखात भगवंताचं नाम आहे त्याला धन्य म्हणतात. भाग्यवंत म्हणो तया शरण गेले पंढरी राया. जे पांडुरंगाला शरण गेले ते भाग्यवान आहेत. ज्याच्या मुखात भगवंताचं नाम आहे, गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे, अखंड चिंतन करतोय, सत्य जीवन जगतोय, तुकोबराय त्याला तर धन्य म्हणतात. पण त्याच्या आई वडिलांना सुद्धा धन्य म्हणतात. धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया, आपोलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. त्याचे लेकर लहान लहान आहेत ना, आज कंबर बांधलेली आहे आणि या भगवंताच्या पवित्र प्रांगणामध्ये भगवंताच्या नाम गजरावर पाऊल खेळू लागलेले आहेत, ओढ्या मारू लागलेले आहेत. धन्य माता पिता तयाची. त्यांचे आई वडील धन्य आहेत. ते आई वडील धन्य आहेत जे आई वडील आपल्या मुलाला परमार्थाचा रस्ता दाखवतात. ते
सगळेच आई वडील धन्य आहेत. आपल्या मुलाला भगवंताचा रस्ता दाखवतात ते आई वडील धन्य आहेत. आपल्या मुलाला सत्याच्या मार्गावर चालायला लावतात ते आई वडील धन्य आहेत. आणि तुकोबर आहे त्यांना धन्य म्हणतात. ज्यांच्याकडे दया आहे, अमर्याद दया आहे महाराज. कोणी अपकार जरी केला त्याच्यावर सुद्धा दया करतात. प्रत्येक जण या संसाराला आलेला आहे. संसार म्हणजे काय? जन्म आणि मृत्यू. या जन्म मृत्यूला संसार म्हणलेला आहे महाराज. 84 लक्ष जीव या संसाराला आलेले आहेत. म्हणून 84 लक्ष जीवामध्ये फक्त मानव देह उत्तम आहे. फक्त मानव देह. आणि या मानव देहामध्ये सगळ्याच मानवाला धन्य नाहीत म्हणत. या मानव देहाला आलेल्या जीवात्म्याच्या अंतकरणामध्ये दया आहे. ते धन्य आहेत अभंगाच्या पहिल्याच्या. धन्य ते संसार, धन्य ते संसार, धन्य ते संसार, धन्य ते संसार, वा वा वा. धन्य ते संसार, धन्य ते संसार, धन्य ते संसार, धन्य ते संसार. ज्यांच्या अंतकरणात दया आहे. दया सगळ्याकडे भांडवल आहे महाराज. या अभंगामध्ये कुठं संताचं नाव घेतलेलं नाही. पण जेवढे लक्षण आहेत सगळे संत सांगतात, साधू सांगतात संताची सेवा करा. पण नेमकं संताच्या काही चेहऱ्यावर कुठं असा काही बोर्ड नसतो. हे संत आहेत म्हणून काही नावही नसतं. बरं, संताकडे पाहत असताना त्यांच्या शरीरामध्ये आपल्या बाकी मानवाच्या शरीरामध्ये काही बदल आहे का नाही? सारखेच आहेत. मानवाचंच ध्येय आहे त्यांनाही, आपल्यालाही मानवाचंच ध्येय आहे. लक्षणाहून संत कळतात. संत बाह्य पोशाखाहून नाहीत कळत. बाह्य पोशाखाहून जर कळाली असते तर फसलो नसतो आपण महाराज. ओळखण्यामध्ये आपली चूक होते बराच वेळस. सोंगालाच भुलतो आम्ही.
ऊसाकडे पाहतो आणि ऊसाकडे पाहिल्यानंतर ऊस वरून दिसायला काही चांगला नसतो, पण त्याच्या आत रसाचा आरगळा असतो महाराज. तसं संताकडे वरून जर पाहिलो तुम्ही, कदाचित त्यांच्या अंगावर कपडेही नसतील. आमच्या गावाच्या जवळ आपल्या रोकडा सावरगाव तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. बापूदेव महाराज होऊन गेले. कधी कधी राहत नव्हते महाराज, वेड्यासारखंच राहत होते. पण आज श्री संत बापूदेव महाराज म्हणून लोक दर्शन घेतात. का? संत हे कळत नाहीत, कळण्यासाठी काही त्यांच्या काही कुठं माथ्यावर असं नाव लिहिलेलं नसतं हे संत आहेत म्हणून. संताचं हे लक्षण आहे. काय लक्षण आहे? ज्याच्या अंतःकरणामध्ये दया आहे ते संतच आहेत. भूतांची दया है भांडवल संता, भूतांची दया है भांडवल संता, भूतांची दया हे भांडवल संता. भूतांची दया, सगळ्या जीव मात्रावर जे दया करतात हे भांडवल आहे. सगळ्याकडे भांडवल आहे. सगळेच इथं भांडवलच घेऊन आलेत सगळे. नाही कोणतं आहे तर पाप पुण्य तर भांडवल आहे की. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी. पाप पुण्य भांडवलच आहे. व्यापार आहे आमचा चालू. कुणी कापडाचा व्यापारी असतो म्हणजे किती भांडवल आहे तुमचं? म्हणजे 50 लाखाचा आहे. कुणी लोखंडाचा व्यापारी असतो, कुणी सोन्याचा व्यापारी असतो. ज्याच्या त्याच्या व्यापारानुसार त्याचं भांडवल असतं आणि त्या भांडवलावरच त्याचा धंदा असतो महाराज. काय आहे संताचा धंदा? काय आहे भांडवल संताचं? संताचं भांडवल आहे दया. भूतांची दया, सगळ्या जीव मात्रावर ते दया करतात. सगळ्या जगताकडे पाहत असताना त्यांचं अंतःकरण असं तळमळ करतं महाराज, तळमळ करतं. तुकोबराय म्हणतात, काय करू बहु वाटे तळमळ, काय करू बहु वाटे तळमळ. अंधळी संत
कळवळा येतो, तळमळ करतं महाराज त्यांचं चित्त. डोळ्यात एकच जर मुलगा वेडा वाकडा वागत असेल, वडिलांचं अंतकरण हे तळमळतं. म्हातारे वडील असू द्या आणि वडिलांच्या देखत आपल्या मुलाचा रस्ता चुकू द्या, त्या वडिलाचं अंतकरण जसं तळमळतं ना, संताचं अंतकरण तसं तळमळतं महाराज. का चुकले म्हणले रस्ता, येतो हिताचा कळवळा. कळवळा येतो त्यांना. तुकोबराय म्हणतात काय करावं, काय करू बहु वाटे तळमळ. तळमळ वाटू लागले. ज्या रस्त्याने हे जायला पाहिजे ते जात नाहीत. दया येते त्यांना. हे जग बुडत असताना, हे जग दुःखात असताना, जगताचं दुःख बघून त्यांच्या मनाला वेदना होतात महाराज. बुडत हे जन न देखवे डोळा. हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. बुडू लागलेत, डोळ्या देखत बुडू लागलेली, अधोगतीला जाऊ लागलेत. कळवळा येतो संतांना महाराज. जगताचं दुःख बघून ज्याच्या अंतकरणाला वेदना होतात साधू आहे. नाहीतर लोकाचं वाटोळ झालेलं बघून ज्याला आनंद होतो का? बरेच आहेत असे महाराज. दुसऱ्याचं वाटोळ झालं का उड्याच मारतात. तुकोबराय म्हणतात पापी अनेकांच्या घाते, अनेकांच्या घाते, अनेकांच्या घाते, अनेकांच्या घाते. वा वा वा. अनेकांच्या घाते ज्यांची निवतील चित्ते, तेची ओळखावे पापी. तेची ओळखावे पापी. दुसऱ्याचा घात झाल्यानंतर ज्याच्या चित्ताला आनंद वाटतो, दुसऱ्याचं नुकसान झाल्यानंतर ज्याला आनंद वाटतो ना, पापी आहे म्हणले तुकोबाराय. पाप्याचं लक्षण आहे. दुसऱ्याचं वाटोळ झाल्यानंतर ज्याला मनातून आनंद वाटतो, पापी आहे. लक्षणावरून ओळखायचं. दुसऱ्याला सुख झालं आणि स्वतःला आनंद, चांगलं झालं ना, एखाद्याच्या मुलाला नोकरी लागावी, आनंद वाटावा महाराज.
शेजाऱ्याची महाडी उंच जावी, आनंद वाटावा. तुका म्हणे सुख पराविया सुखे, दुसऱ्याचं सुख बघून सुख वाटावं आणि दुसऱ्याचं दुःख बघून दुःख वाटावं. दुःख वि अनेकांच्या दुःखे, अनेकांच्या दुसऱ्याच्या दुःखानं जो दुःखी होतो, दुसऱ्याच्या सुखाने जो सुखी होतो, हेच लक्षण आहे संताचं महाराज. हे संताचं लक्षण आहे. जगाचं दुःख बघून, कालच आपल्या तुकोबारायची बीज झाली. अहो गाव सगळं अन्न अन्न करत होतं आणि आमच्या तुकोबारायचं घर सदन होतं महाराज. तुकोबारायच्या घरामध्ये धान्य होतं आणि डोळ्या देखत गावातले लोक अन्न अन्न करून मृत्युमुखी पडत होते. तुकोबारायने घरातलं धान्य आपल्या अंगणामध्ये टाकलेलं आहे आणि गावात सांगितलं घेऊन जावा सगळ्यांनी. डोळ्या देखत जर लोक मरत असतील अन्न अन्न करून, संताला दया येते. प्रत्येकाकडे पाहत असताना आपल्या लेकराकडे पाहत जी दृष्टी आहे लेकराकडे पाहण्याची, त्या दृष्टीने जगताकडे पाहतात. एखाद्या व्यक्तीला दुःख आहे, असा दुःखी व्यक्ती जर संताकडे आला आणि त्यानं जर आपलं गरानं संताच्या समोर मांडलं, संताला त्याचं दुःख बघून दुःख वाटतं महाराज, वाटतं. निलंगा तालुक्यामध्ये, निलंगा तालुका आहे, घडलेली घटना आहे. निलंगा तालुक्यामध्ये लिंबाळा नावाचं गाव आहे, लिंबाळा. त्या लिंबाळा गावामध्ये गजानन माने नावाचा एक व्यक्ती होता. महारोग झाला, महारोग. सर्वांगाला त्या ठिकाणी रक्ताने पू वाहू लागला. दुर्गंधी येत होती महाराज त्यांच्या शरीराची. घरातले सुद्धा कुणी जवळ येत नव्हते. हे सगळे सुखाचेच आहेत, सगळे. शिते तोवरी भूते भोवती. जोपर्यंत तुमच्या जवळ शीत आहेत ना भाताची, तोपर्यंत हे भूत आहेत महाराज. बाकी नाही. जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा, मानिते लहान थोर देह सुखाची आकाजा. जोपर्यंत तुम्ही देहाला सुख देता तोपर्यंत माझं म्हणतात. इंद्रिय मावळली आला बागुल आजा, कैसा विपरीत झाला तोची देह नोहे दुजा. तोची देह नोहे दुजा. देह तोच असतो महाराज. तारुण्यामध्ये ज्या देहाला माझं माझं म्हणलेले सगळ्यांनी, तुमचा देह तुमचं शरीर जोपर्यंत चांगलं आहे सगळे तुमच्या भोवती भोवतात. पत्नी म्हणते माझा पती आहे, मुलगा म्हणतो माझे वडील आहेत, आई म्हणते माझा मुलगा आहे, सगळे नाते सांगतात. पण तुमच्या देहाला जर एखादी व्याधी जडली, कोरोनाचा काळ अनुभवलाय सगळ्यांनी, दुरून ताट होते महाराज, दुरून. घाबरून लोक गेले काही. महारोग झालेला आहे. घरातले लोक सुद्धा जवळ येत नव्हते, दुर्गंधी येत होती. बर दुसरे जाऊ द्या, दुसरे दूर आहेत, येत नाहीत जवळ, ठीक आहे. पण स्वतःला वेदना आहेत ना, स्वतःला तर कुठं त्रास सहन होऊ लागलेला आहे, खूप वेदना होऊ लागल्यात शरीराला. अहो एखादी जखम आहे कुठं तर छोटी आपल्या शरीरावर, तर ती जखम आपल्याला झोपू देत नाही ना, बसू देत नाही ना, उठू देत नाही ना, काम करू देत नाही, सारखी तिडीक मारत असते. ज्याच्या सर्वांगाला त्या ठिकाणी वेदना आहेत, ज्याच्या सर्वांगातून रक्त येऊ लागलेला आहे, ज्याच्या सर्वांगातून पू वाहू लागलेला आहे, काय करावं? वेदना सहन होत नाहीत. हुशार आहे मला हे देह ठेवण्यात काही अर्थ नाही, मरून जावं, देहाचा त्याग करावा. शास्त्र सांगतं मानव देह सहज मिळाला नाही आणि या मिळालेल्या मानव देहाचा त्याग करू नये, मरण मागू नये महाराज. मरण आलेलंच आहे, येतच असतं. मरण हे अटळ आहे, मरण मागायचं नाही. बरेच जण म्हणतात आता मरण आलेलं बरं, नाही, मरण नाही मागायचं. मरण मागे मरण
आहे म्हणतात, मरण जो मागे गाढवाचा बाळ, मरण जो मागे गाढवाचा बाळ, बोली जे चांडाळ शुद्ध त्यासी. चांडाळ म्हणले तो कुमार. मरण नाही मागायचं, मृत्यू मागायचं नाही, जीवन आपल्या हातात नाही, जगणं आपल्या हातात नाही, जगणं मागायचं. मरण तुमच्या हातातच आहे, कारण ती येऊच लागले तुमच्याकडे. आणि विचार केला, वेदना सहन होत नाहीत, काय करावं? श्री गुरुकडे जावं. माडज उमरगा तालुक्यात, उमरगा तालुक्यात माडज गाव आहे महाराज. वसले से माळ पोटात, तेथे नांदे श्री गुरु प्रेमनाथ, भक्तगण तारावया. उमरगा तालुक्यामध्ये माडज गाव आहे आणि श्री गुरु प्रेमनाथ महाराजांचं वास्तव्य तिथं आहे. विचार केला, म्हणले चला सद्गुरूकडे जावं, संताच्या समोर आपलं घरानं मांडावं, सद्गुरूच्या समोर मांडावं, आपल्या आई वडिलाच्या समोर मांडावं, भगवंताच्या समोर मांडावं. तुमच्या जीवनात जेही संकट आहे, तुमच्या जीवनामध्ये जर एखादं आभाळ आलं, येतं महाराज, प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट येतात. जीवन एक रस्ता आहे आणि या रस्त्याने चालत असताना सगळा रस्ता सारखा नसतो. कुठं वाका नसतो, कुठं घाट असतो, कुठं चढ असतो, कुठं उतार असतो, कुठं रस्ता खराब असतो. जीवन म्हणजे रस्ता आहे. कुठं दुःख येतं, कुठं सुख येतं, कुठं संकट येतात, कुठं आजार येतो. घाबरायचं नाही, चालत राहायचं, रस्ता पार होत असतो. आणि विचार केला, चला आपल्या गुरु महाराजासमोर घरानं मांडावं. माडजगाव मध्ये गेलेले आणि महाराजाच्या समोर दोन्ही हात जोडले आणि महाराजाला विनंती केली, महाराज माझ्या सर्वांगाचा दाह होऊ लागलेला आहे, माझ्या सर्वांगातून रक्त पू वाहू लागलेला आहे, माझ्या शरीराची दुर्गंधी येऊ लागलेली आहे, माझ्या जवळ सुद्धा कुणी येत नाही, मला अन्न सुद्धा कुणी देत नाही. एक तर माझा रोग दुरुस्त करा, नाहीतर मला मृत्यूची परवानगी द्या. महाराज त्याच्या अंतःकरणातली ती जी तळमळ आहे, त्या रोगी व्यक्तीची गजानन माने नाव आहे, महाराजांनी जाणली. त्याचं दुःख पाहून महाराजांना दुःख झालं. महाराज संताला दया येते. महाराज म्हणतात, काय कर, मुठभर तुरीची डाळ रोज खा म्हणले, 6 महिने तुझा रोग बरा होईल. तुरीची डाळ म्हणजे काही या महारोगावरचं औषध नाही, पण जर संताला दया आली ना, संतालाच दया येते, कुणालाच येत नाही. घरच्याला दया आली असती तर दूर गेले असते का? बाकी कुणाला दया येत नाही. म्हणून तेच धन्य आहे ज्यांच्या अंतःकरणात दया आहे. मुठभर तुरीची डाळ दररोज खा, 6 महिने. महाराज होईल का माझा रोग बरा? हो होईल. संताचे वचन हे अमृत असतं महाराज. तुरीची डाळ म्हणजे काही औषध नाही, पण संताचे वचन हेच औषध आहे. संताचा आशीर्वाद हेच औषध आहे. विश्वास आहे ना, संताच्या चरणावर ज्याचा विश्वास आहे त्याचं कामच झालं. जगात कोणावर विश्वास ठेवा अथवा न ठेवा, पण संतावर विश्वास ठेवा, तुमचं काम नक्की होतं महाराज. आणि तसंच केलं. 6 महिने तुरीची डाळ खाल्ली मोठ दररोज. पूर्ण रोग बरा झाला. पायाच्या अंगठ्याला थोडा राहिला. परत गेले, म्हणजे महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुरीची डाळ मी 6 महिने दररोज खाल्ली, पण माझ्या पायाला रोग राहिलेला आहे. महाराज म्हणतात, 6 महिने खायला सांगितलेलं होतं, 1 दिवस नेमाला चुकलाय म्हणले, इथून पुढे 6 महिने खा, हाही रोग बरा होईल. दया आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये डॉक्टर आहेत, डॉक्टर होऊन गेले. डॉक्टर गरड, घशाचा कॅन्सर झाला महाराज, आणि डॉक्टर केले, वैद्य केले, स्वतः डॉक्टर आहेत, पण विलाज नाही झाला. त्यावेळेस आदमापूरला बाळूमामा होते. विचार केला, आपला रोग जर बरा करणारा कोणी डॉक्टर असेल तर फक्त बाळूमामा आहेत. आणि ते डॉक्टर बाळूमामाकडे जातात आणि बाळूमामाच्या समोर दोन्ही हात जोडतात. महाराज मला कॅन्सर झालेला आहे, कशाने दुरुस्त होईल? मामा म्हणतात, अरे तुम्ही तर डॉक्टर आहेत की म्हणले,
सगळ्या जगाला तपासता तुम्ही, सगळ्या पेशंटला तुम्ही दुरुस्त करता आणि तुम्हीच आमच्याकडे घरानं घेऊन यावं. नाही मामा, मुंबईपर्यंत गेलो, खूप दूरपर्यंत गेलो, सगळे डॉक्टर केले, वैद्य केले, जुनी गोष्ट आहे. नाही म्हणले, कुणी विलास करू शकत नाही माझा तुमच्याशिवाय. दया आहे, दया आली महाराज. संताला दया येतेच. तुम्ही संताच्या समोर तुमचं घरानं मांडा गडे, काही बी घरानं असू द्या, नका जगाच्या समोर मांडू, संताच्या समोर तुमचं घरानं मांडा. म्हणले संत आम्हाला कळत नाहीत, ज्याच्या अंतकरणात दया आहे ते संतच आहेत. लक्षणं सांगितलेलं आहे तुकोबारा यांनी. मामा म्हणतात, करायचे का मग तुझा रोग बरा? हो म्हणजे मिरचू खा म्हणले 3 मोठी. संताचं औषधच आहे महाराज हे. लाल मिरचू 3 मोठी आणि माझ्या समोर बसून खा म्हणले. आता हे डॉक्टर महाराज, नाजूक डॉक्टर, रोज नुसत्या ज्यूसवर राहिलेले. म्हणले आता 3? अहो महाराज आम्ही रोज गोडच खातो म्हणले, मिरचू कधीच खाल्लं नाही, रोग बरा करायचे का? म्हणले हो. समोर बसून 3 मोठी मिरचू खा. लाल मिरचू घेतलेला आहे, पहिली मूठ खाल्ली महाराज, पहिली. आता मिरचू आहे, सगळ्या तोंडामध्ये आग झाली, लाही लाही जीवन होऊ लागलं, गिळलेलं आहे. दुसरी मूठ खाल्ली, सर्व अंगाला घाम येऊ लागला, सगळं अंग ओलं चिंब झालं, घामा गडद झालेले डॉक्टर साहेब. तिसरी मूठ खाल्ली, 3 मोठी मिरचू खाऊन टाकलेला आहे. आणि मामाने मग वरून तांब्यावर पाणी दिलं महाराज. म्हणजे एवढं पाणी पिऊन घ्या. आता 1 तांब्यावरून पाणी पिले. आता कसं वाटतंय म्हणले. म्हणजे मामा अंगच मोकळं झालं म्हणले सगळं. आता एवढं 3 मोठी मिरचू खाल्यानंतर सगळा अंगाचा लहा लहा होऊ लागला, अंग मोकळं झालं. म्हणजे गेला रोग, गेला लगेच एका क्षणात. अहो कित्येक संतांचे दृष्टांत आहेत. आमच्या लातूरचा ग्रस्त आहे, कॅन्सर झाला आणि डॉक्टरने सांगितलं म्हणले नाही आता 2च महिने आयुष्य आहे, नाही विलाज होऊ शकत. माऊली ज्ञानोबारायावर श्रद्धा आहे, ज्यांची संतावर श्रद्धा आहे, ज्यांची संतावर आटोकाट विश्वास आहे, संत त्याच्यासाठी आई होतात, संत त्याच्यासाठी डॉक्टर होतात, संत त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी होण्यासाठी तयार आहेत. तुम्ही संताकडे जा तर खरं. आम्ही जातो, संताकडे जातो की, आम्ही काय जात नाही का? पण आम्ही संताकडे जात असताना आम्ही कुणीतरी आहोत म्हणून जातो. संताकडे जात असताना आपला सगळा मोठेपणा बाजूला ठेवायचा, संताकडे जात असताना आपलं पद बाजूला ठेवायचं, संताकडे जात असताना आपली श्रीमंती बाजूला ठेवायची आणि संताकडे जात असताना आपला अभिमान पायऱ्याच्या बाहेरच ठेवून मग संताच्या जवळ जायचं. आम्ही कुणी तरी आहोत म्हणून गेलो ना, संत म्हणतात तू खूप मोठा आहेस बाबा, तू तिकडच. घरातल्या सगळ्यांना जवळ बसवलेलं आहे आणि घरातल्या सगळ्यांना जवळ बसवून म्हणतात म्हणजे हो आतापर्यंत तुमच्यासाठी जीवन जगलेलं आहे, आतापर्यंत तुमच्यासाठीच राबलो, तुमच्यासाठी हाडाचे काढ केले, रक्ताचं पाणी केलं. भाव आहे आमच्या माऊली ज्ञानोबारायावर. ज्ञानेश्वरी वाचन केल्याशिवाय अन्नाचा घास घेत नाहीत. माऊली ज्ञानोबारायाचा हरिपाठ म्हटल्याशिवाय अन्न खात नाहीत. आता राहिलेला जो माझ्या आयुष्याचा काळ आहे मला माझ्यासाठी जगू द्या. हो. घरातल्यांनी विचारलं काय करणार, म्हणजे काही नाही, आळंदीमध्ये जाऊन राहील बस. आणि तसंच केलं त्यांनी. आळंदीत जाऊन राहिले. फक्त इंद्रायणी मातेचं जल त्या ठिकाणी प्राशन करायचं आणि माऊली ज्ञानोबारायाच्या मंदिरात जे काही प्रसाद भेटल तो प्रसाद ग्रहण करायचा. 2 महिने गेले, 4 महिने गेले, 6 महिने गेले, 8 महिने गेले, काहीच नाही. आमच्या इंद्रायणी मातेच्या जलामध्ये ती ताकद आहे. तुम्ही तर भाव ठेवून बघा, संतावर विश्वास ठेवून बघा, संतापुढे आपलं घरानं मांडून बघा. संत आईचं काम करतात, संत वडिलाचं काम करतात. अहो
मांडीवर घेतात, डोक्यावरून हात फिरवतात, कुरवाळतात. संताशिवाय आपलं हित या जगात दुसरं कुणी करू शकत नाही. लेकराचं हित कोण करू शकतं आईशिवाय? लेकराचे हित लेकुराचे हित. वाहे माऊलीचे चित्त, माऊलीचे चित्त. संत आई आहे, संतच आपली आई आहे. आणि संताशिवाय दया दुसरं नाही करू शकत. आई दया करते, पण आईची दया संकुचित आहे, मर्यादित आहे. पण ज्यांची दया अमर्याद आहे, अमर्याद. अहो कुणीही या, कुणीही या, म्हणले नाही मांडणी गावातल्याच लोकांवर फक्त दया करायची, बाकीच्या नाही. असं आहे का? नाही. म्हणले नाही आपल्या फक्त लातूर जिल्ह्यामधल्याच लोकांवर दया आहे, बाकीच्यावर नाही. माऊली ज्ञानोबा यांनी फक्त आळंदीतल्याच लोकांवर दया केली का? ज्यांनी कितीतरी त्रास दिला, किती त्रास दिला, भिक्षा मागू दिली नाही आणि मागितलेली भिक्षा खाऊ दिली नाही. आमच्या तुकोबारायांना किती त्रास दिला, किती त्रास दिला महाराज. तरी सुद्धा तुकोबारायांनी जगावर उपकारच केला, कारण दया आली ना. आमच्या माऊली ज्ञानोबारायांनी दयाच केली सर्वावर. काही नव्हतं आमच्या माऊली ज्ञानोबारायाकडे. अहो जे मातीची भिंत चालवू शकतात, जे रेड्याच्या मुखातून वेद बोलवू शकतात, अहो जे आपल्या पाठीवर मांडे भाजू शकतात, मरत पावलेल्या व्यक्तीला जे उठवू शकतात, काही नव्हतं त्यांच्याकडे. जो समाज त्रास देत होता, काय केलं त्या समाजाला? काहीच नाही. त्याही समाजावर दयाच केली ना. ही अमर्याद दया आहे महाराज. या दयेला मर्यादा नाही. नाही, जे आपल्याला त्रास देतात. पूर्ण माऊली ज्ञानोबारायाचं चरित्र बघा. ज्ञानेश्वरी मध्ये कुठं तर सापडतं का तुम्हाला की आळंदीमध्ये मला या लोकांनी त्रास दिला? बघा तुम्ही माऊली ज्ञानोबारायाचं सगळं वाङ्मय काढून बघा. माऊली ज्ञानोबारायांना कुठंतरी एखादी ओवी घालता आली असती की मला या लोकांनी असा त्रास दिला, पण नाही. शब्द सुद्धा आमच्या माऊलींनी कधी त्रास देणाऱ्यांच्या विषयी कधीच काढला नाही. दया आहे, अमर्याद दया आहे महाराज. माणसावर तर दया करतात, मुक्या प्राण्यावर दया करतात महाराज. मुक्या प्राण्यावर. राखा महाराज आहेत, मडके घडवण्याचा धंदा आहे आणि मडके बाजारात विकण्याचं काम करत होते. मोठे मोठे डेरे घडवलेले होते आणि एका डेऱ्यामध्ये मांजरी वेलेली होती महाराज. त्या डेऱ्यामध्ये मांजरीची पिल्लं होती आणि फक्त आई साहेबालाच माहिती होतं. आता तो आवा रचलेला आहे गाडग्याचा, मडक्याचा. आवा पेटवून द्यायचे आणि एकदा का आवा पेटला, विजवता नाही येत, नाही तर सगळे मडके वाया जातात. आई साहेब पाणी आणण्यासाठी बाहेर गेलेले आहेत आणि आवा पेटवला महाराज. तो पेटवला, अग्नी लागला आणि आमचे आई साहेब पाण्याची घागर घेऊन येतात. उभ्या उभ्या घागर टाकून देतात. म्हणले मालक, एका डेऱ्यामध्ये मांजरी वेलेली आहे आणि त्या डेऱ्यामध्ये मांजरीचे छोटे छोटे पिल्लं आहेत. तेवढ्यामध्ये ती मांजरी आली महाराज आणि त्या लागलेल्या अग्नीच्या भोवती ती मांजरी प्रदक्षिणा करू लागलेली आहे. त्या मांजरीकडे आमचे राका महाराज पाहतात. अंतकरण गहिवरलं, डोळ्यात अश्रू आले, पण
पंढरपूरकडे मुख केलेला आहे, दोन्ही हात जोडले. पांडुरंगा, अरे न जाणून हे माझ्याकडून घडलं, मला माहिती नाही. या एका मडक्यामध्ये या आईचे लेकर आहेत देवा, त्या आईचे नाहीत, त्या मडक्यात माझे लेकर आहेत रे, सांभाळ त्या लेकराला. दोन्ही हात जोडले, गुडघ्यावर टेकले आणि पांडुरंगाचा टाहू फोडू लागले महाराज. विठ्ठल 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 टाहू फोडला विठ्ठलाच्या नामाचा मार्ग. विठ्ठल 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 विठ्ठल. एक क्षणही आवाज शांत झाला. काय 10-12 दिवस जे लागले होते ना, लाल भडक ते मडके पडलेले होते, सगळे मडके पक्के टणटण झाले महाराज, पक्के झाले. ज्या मडक्यात मांजरी वेलेली होती ना, त्या पांडुरंगाने घरानं ऐकलं महाराज. आवाज विजल्या बराबर ती मांजरी त्या मडक्याच्या जवळ गेली आणि आतून ती मांजरीचे पिल्ल बाहेर आली महाराज. त्या मांजरीचे पिल्ल त्या मांजरीच्या जवळ गेले. मग महाराजाला समाधान वाटलं. महाराजाने सांगितलं, देवा, हे जर पिल्ल वाचवले ना, परत हा संसार नाही आणि परत हा धंदा नाही. महाराज, त्या मांजरीच्या पिल्लाची दया आली. दया आहे ही अमर्याद दया आहे. लेकरावर तर दया कुणीही करल, आपल्या नातेसंबंधावर कुणी दया करतं महाराज, पण जे मांजराच्या पिल्ल्यावर दया करतात, जे रेड्यावर दया करतात, जे घोड्यावर दया करतात. ठाकूरबुवाची दया घोड्यावर झाली. आपले ठाकूरबुवा होऊन गेले, घोडं थकलं महाराज. आणि घोडं थकल्यानंतर महाराजांनी विचार केला, म्हणले घोडं थकलेलं आहे, आता पंढरपूरला नेऊ नये. महाराजच गेले निघून. महाराज निघून गेले, घोडं महाराजाच्या पाठीमागे गेलं आणि पंढरपूरमध्ये घोड्यानं देह ठेवला. संताची कृपा आहे, दया आहे ना. दया प्राणी मात्रावर सुद्धा जे दया करतात आणि जे दया करतात ते धन्य आहेत, कारण ते आलेलेच असतात उपकारासाठी.
येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. उपकारासाठी, जगावर उपकार करण्यासाठी येतात महाराज. किती उपकार आहेत आज आमच्या तुकोबरायांनी, तुकोबरायांचे किती उपकार आहेत आपल्यावर. गाथा रूपी, अभंग रूपी जो गाथा आमच्या तुकोबरायांनी आपल्याला बहाल केलेला आहे, उपकारच आहेत की संताचे. माऊली ज्ञानोबरायचे किती उपकार आहेत. लोपले ज्ञान जोगी हित नेनती कोणी. कोणाला हित कशाला म्हणा हेच माहिती नव्हतं, उपकार केला. संस्कृत भाषा कुणालाच कळत नव्हती, प्राकृतामध्ये आणली संस्कृत. वेद प्राकृतामध्ये आणला. आमच्या तुकोबराच्या गाथ्यातला अभंग आणि वेदातला श्लोक एकाच अर्थाचे. मला वेद माहिती नाही, सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे. वेदाचा अर्थ आम्हाशीच ठावा तुकोबरांनी म्हटलेला आहे. बाकीच्यांनी नुसतं ओझच वागवा म्हणले त्या वेदाचं. वेद डोक्यावर घ्यायचे आणि वेद सांगत फिरायचे. म्हणले तुम्ही नुसतं ओझच वागवा, त्या वेदाचा अर्थ आम्हाला माहिती आहे म्हणले काय आहे ते. वेदाचा अर्थ काही जास्त नाही म्हणले तुकोबराय. वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधीला. अर्थ काय जास्त आहे का म्हणले. विठोबाशी शरण जावे. सगळे वेदाचा घोक करू लागलेत, सगळे वेदाचं पठण करू लागलेत, पण तिकडं कुणी जाईना गेलंय म्हणले पांडुरंगाकडं. पांडुरंगाकडे जर तुम्ही जात नसाल तर ओझ वागवणच आहे. तुकोबराय म्हणतात मालाचे पै पेटे वाहता ती उंटे आणि तया लागी काटे भक्षावया. त्या उंटाच्या पाठीवर साखरेचे पोते असतात महाराज, या गावातून दुसऱ्या गावाला नेण्यासाठी. आणि तिथं जाऊन त्याच्या पाठीवरचे साखरेचे पोते काढतात आणि तिथं एखाद्या कुपाटीला लावतात. त्यांना उंच मान असते त्या उंटाची आणि वरचे ते कवळे कवळे काट्याचे शेंडे खात बसत. तुकोबराय म्हणतात मालाचे पै पेटे, माल त्याच्या पाठीवर आहे, खातो म्हणजे काटे. काय उपयोग आहे. साखरेची बोनी, बैलाची पाटी आणि त्याला खाण्यासाठी कडबा आहे म्हणजे उपयोग काय. वेदाचं ओझच वागवून गेले, पण अर्थ त्यांना कळाला नाही. तो अर्थ तुकोबरायांनी आम्हाला गाथ्याच्या रूपाने दिला. किती उपकार आहेत तुकोबरायाचे. उपकार पापन करी आई माया. धर्मी त्यांच्या लिखियले पाय. दिले अक्षय अभयदान गा. दिले अक्षय अभयदान गा. मनवानी आलो यादेच्या, मनवानी आलो यादेच्या. केले उपकार. सांगू काय काय सांगावं मुले. संतांनी किती उपकार केले. बाप न करी आईसी माय, असा उपकार आई करू शकत नाही, वडील करू शकत नाहीत, कोणीच करू शकत नाही. धर्मे त्यांचा देखीला पाय. त्या संताचे चरण पाहतात महाराज. इतका उपकार केलेला आहे संतांनी आपल्यावर. सगळे आपल्यावर उपकार करतात, पण त्या उपकाराच्या बदल्यामध्ये आपल्याकडून सुद्धा उपकार त्यांच्यावर व्हावा ही भावना असते. जगत आहे हे जे जग आहे ना, कसं आहे महाराज, कसं आहे जगत हे. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, 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 जन हे सुखाचे
सुखाचे दिल्या घेतल्याचे, दिल्या घेतल्याच आहे जग. तुम्ही जर त्यांना काही दिलो तर ते तुम्हाला देतात, त्यांनी तुम्हाला काही दिलं तर तुमच्याकडून सुद्धा काहीतरी अपेक्षा असते. पण संताचं तसं नाही महाराज. संत जे तुमच्यावर उपकार करतात, तुमच्याकडून संतांना उपकाराची परतफेड नको आहे. फक्त तुमचं चांगलं व्हावं, तुमचं हित व्हावं, तुमचं गोमट व्हावं, तुमचं कल्याण व्हावं, एवढीच तळमळ संताची असते. यापेक्षा काय पाहिजे. त्यांच्या जिभेवर कधीच असत्याचा विटाळ झालेला नसतो. तिसऱ्या चरणात वचन लटके वचन, लटके वचन, लटके वचन, लटके वचन, लटके वचन, लटके वचन, खोटा शब्द, लटिके वचन नाही. लक्षण आहेत संताचे. जो सत्य बोलतो समजायचं साधू आहे, संत आहे. अर्धा तास जात नाही आपला, अर्धा तास जाईना महाराज खोट न बोलता. फोन आल्यानंतर मग तर हिशोबच झाला. मग तर ठिकाण कधी सांगत नाहीत. ज्या ठिकाणी तिथलं तर सांगतच नाहीत महाराज. कधी कधी हॉटेलमध्ये बसलेले असतात, पाठीमागल्या बेंचवर दुसरा असतो आणि समोरच्या टेबलवर एक जण असतो ना. तिथं पाहून फोन लावतात, कुठे आहेत म्हणून विचारतात एकमेकाला. तिथं सांगत नाहीत महाराज. दोघंही एक जणांतर बघितलेलं असतं, दुसरीकडलं ठिकाण सांगतात. लटिके वचन नाही, खोटं बोलू नये. पाखरं खोटं बोलत नाहीत. नाही हो, पाखरं खोटं बोलत नाहीत. कोंबडा सुद्धा कधी बाग देत नाही. झुंजू मुंजू झाल्याच देतो की. पाखरं खरं बोलतात. माणसंहीत आपण मानव जन्माला आलोत. माणसाच्या देहाला येऊन जर खोटं बोलत असो, आपल्यापेक्षा प्राणी बरी की आपल्यापेक्षा पाखरं बरी. खोटं बोलू नये. संताचे शब्द जे सत्य होतात
त्यांच्या जिभेला असत्याचा विटाळ झालेला नसतो. नाही, देव प्राप्त करून घेण्यासाठी काही खूप मोठी साधन आहे नाही. मानव जन्मामध्ये जर तुम्ही फक्त सत्य बोलत राहा, याच जन्मात तुम्हाला भगवंताचा साक्षात्कार होतो. हरी खरे बोले तर खरे बोले खरं बोललो ना. फुकासाठी जोडे हरी. फुकट आहे, फुकट. कुठं काही तप करायला जा म्हटले नाही. सत्य बोलणं हेच तप आहे. परमार्थ म्हणजे काही वेगळा आहे असं नाही. परमार्थ चलत चलत घडतो, परमार्थ व्यवहारात घडतो. नुसतं सत्य बोला, नुसतं खरं बोला, आणि कुठेही करता येतं, कुणालाही करता येतं. पण खरं बोलण्यामुळे काही अडचणीत येतो का? काहीच नाही महाराज. खरं बोलणारा माणूस कधीच अडचणीत येत नाही. उलट खोटं बोलणारा अडचणीत येतो. खोटं बोलणारा 100% अडचणीत येतो. खरं बोलणारा कधीच अडचणीत येत नाही. खरं बोलणाऱ्याला कुणाला भिण्याची गरज नाही. खरं बोललेलं आहे, आणि जे खरं आहे ते बोललेलं आहे, त्याला भिण्याची काय गरज आहे? खरं बोले. तुकोबाराय म्हणतात, जर खरं बोललं ना, तपच घडलं तुमच्या हाताने, आणि तपाशिवाय देव नाही मिळत. सत्य बोलणं हे तप आहे. माझ्या सत्यवादाचे तप, वाचा केली बहुत कल्प, त्या फळाची द्वीप पातली प्रभू. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, माझ्या सत्यवादाचे तप, वाचा केली बहुत कल्प. वर्ष नाही, युग नाही, कल्प. तुम्ही नुसतं या 60-70 वर्षाच्या आयुष्यात तर बोला, आणि मग बघा परिणाम. तुमच्या जिभेनं जर खोटं नाही बोलली, तुम्ही बोलाल ते खरं होतं. संताच्या जिभेतून निघालेले शब्द जे खरे झाले. अहो नुसतं मुलगी पाया पडली माऊली ज्ञानोबाराय यांच्या, डोळ्यातून अश्रू निघाले. मुलगी म्हणून, मुलगा म्हणून वाढवलेलं होतं, राजाच्या पोटी जन्माला आलेली. लग्न झालं मुलीसोबतच, आणि दोन्ही मुलीच. आता काय करायचं? स्वतः जीवन संपवावं म्हणून गेलेले. माऊली ज्ञानोबारायांची पालखी दिसली, संताचं दर्शन घ्यावं मग जावं. महाराज तो नेलेला जो दोर होता ना, बाजूला ठेवला, आणि माऊली ज्ञानोबारायाच्या पायावर त्या ठिकाणी मस्तक ठेवलं. माऊली ज्ञानोबारायाच्या पायावर मस्तक ठेवल्यानंतर डोळ्यातून सहजच अश्रूच्या धारा वाहू लागल्या. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, बाळा, अरे उठ ना. बाळा म्हणले, आणि ते बाळा शब्द आल्यानंतर त्यांना, त्या मुलीला दुःख झालं. ती मुलगी म्हणते, महाराज मी बाळा नाही, मी बाळी आहे, बाळी. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, कोण म्हणलं? बाळच आहेस तू, उठ. नुसता शब्द मुखातून निघाला, तू बाळ आहेस. मुलीचा मुलगा झाला महाराज. स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, निमिष मात्रे त्याचा देह पालटिला. एका क्षणात त्याचा देहाचा बदल केला. मुखातून शब्द निघाला का? सत्यवादाचे तप. तुमच्या मुखाला जर असत्य
कधी आलं नाही. तुम्ही बोलाल ते खरं होतं. म्हणजे त्या महाराजाचा आशीर्वाद खरा झाला. सत्य बोलले आयुष्यभर. आयुष्यभर सत्याचं तप घडलं. ज्याच्याकडे सत्य शब्द आहेत आणि ज्यानं सत्याचा अंगीकार केलेला आहे, समजायचं साधू आहे. लटिके वचन, त्यांच्या आयुष्यामध्ये लटिके वचन नाही. आमचे धर्मराजा कधीच खोटं बोलले नाहीत, कधीच नाही. आईकडे गेला दुर्योधन आणि आईला विचारलं, आई सगळेच मरण पावलेत म्हणले आणि मी एकटाच राहिलेला आहे, मी अजिंक्य होईन, काही पर्याय आहे का सांग. आई म्हणली, बाळा धर्मराजा सांगू शकतो, दुसरा नाही कुणी सांगू शकत. म्हणले, आई धर्मराजासोबत तर उद्या युद्ध करायचे म्हणले. आजपर्यंत धर्मराजासोबतच युद्ध झालेलं आहे आणि जो आपला शत्रू आहे उद्या ज्याच्यासोबत युद्ध करायचे तो आपल्याला काही चांगली राय देईल का. आई म्हणते, ऐक, धर्मराजा प्राण जाईल पण खोटं बोलणार नाही. नाही, धर्मराजा खोटं बोललेच नाहीत. देवाने एक वेळ खोटं बोलायला लावले. देवाने, धर्मराजाची इच्छा नव्हती. धर्मराजाला दुर्योधन विचारण्यासाठी आला. म्हणले, मी अजिंक्य होईन, माझं शरीर वज्रदेही होईन, काय पर्याय आहे. धर्मराजाला माहिती आहे ही पर्याय दुसरीकडे शोधत जायचं नाही. म्हणले, फक्त आईच्या समोर निर्वस्त्र होऊन जा आणि आईनं जर तुला डोळे भरून पाहिलं ना, तुझ्यामध्ये वज्रासारखी ताकद येईल आणि तुझं शरीर वज्रासारखं बलवान होईल. धर्मराजावर विश्वास ठेवला शत्रूने. सत्य आहे ना. तप आहे. डोळ्याने तप घडतं, वाचेनं तप घडतं, कानाने तप घडतं, पायाने तप घडतं, हाताने तप घडतं. डोळ्याने जर कधी वाईट दृश्य कधी बघितलंच नाही, हे डोळ्याचं तप आहे. कानाने कधी कुणाची निंदा ऐकली नाही, कानाने श्रवण केलं भगवंताचं चरित्र आणि कानाने श्रवण केल्या चांगल्या गोष्टी, कानाचं तप आहे. हे पाय कधीच वाईट कामाला गेले नाहीत, पायाचं तप आहे. पाय जर भगवंताच्या रस्त्यावर चालले, पाय जर पंढरपूरच्या दिशेनं चालले, पाय जर संताच्या दर्शनासाठी चालले, पाय माऊली ज्ञानोबरायाच्या दिंडी सोहळ्यामध्ये चालले, पाय जर संत दर्शनासाठी चालत जात असतील, पायाचं तप आहे. कीर्तनामध्ये बसून जर हाताने टाळी वाजवत असाल, हाताचं तप आहे. हे हात नको ते काम करतात, नको ते. या हाताने चांगलं व्हावं म्हण आहे. आपल्या हातानं कुणाचंही चांगलं हो म्हणतो की व्यवहारामध्ये आपण. हाताचं तप आहे. हाताने टाळी वाजवली तर विघ्नाची होळी होते. नुसती टाळी वाजवायची, यामध्ये जे तुमचे संकट विघ्न काही दुःख आहे ना, आपोआप त्यामध्ये भस्म होऊन जातो महाराज. हाताचं तप आहे. संताच्या मुखावर कधी लटिके वचन नाही. ज्याच्या मुखावर लटिके वचन येत नाहीत साधू आहे, संत आहे, धन्य आहेत. ते संसारी धन्य आहेत जे खरं बोलतात. म्हणजे दुसरं लक्षण आहे, देहावर उदास असतात. कुणी त्यांचा अपमान करा, कुणी त्यांना जीव घाला, कुणी त्यांचा फुलाचा हार घालून सत्कार करा, किंवा कुणी एखाद्या काट्याने झोडपा. आमच्या तुकोबरायाला मंबाजीनं काट्यानं मारलं, काहीच म्हणले नाही तुकोबराय. देहावर उदास आहेत. कबीर महाराजाच्या पायाचे लचके कुत्र तुडू लागलेला आहे. कबीर महाराजाला म्हणतात, महाराज अहो कुत्र तुमच्या पायाचे लचके तुडू लागलेला आहे, तुम्हाला काही वाटत नाही का. कबीर महाराज म्हणले, कुत्ता जाने चमडी जाने. देहावर उदास आहेत. आपुली ममता नाही देही नाही, देहावर त्यांची मायाच नाही महाराज. का, त्यांना माहिती आहे हा देहच आपला नाही मुळात. हा जो देह आहे हा मुळात आपला नाही, हा 5 जणांकडून उसना आणलेला आहे. तो कोबराय म्हणतात की देह
पाचाचा आणला उसना, 5 जणांकडून उसना आणलेला आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आणि मग शेकी लागे त्याचा त्याशी देणे. ज्याचा आणलाय त्याला देवच लागेल की म्हणून कुत्ता जाणे चमडी जाणे म्हणले. आपुली ममता नाही देही, देही उदासीन, लटिके वचन नाही आणि देही उदासीन, देहावर उदास असतात. नाही महाराज. ये सतन धन की कोण बडाई, ये सतन धन की कोण बड़ाई, देखत नयनों में मिट मिलाई, देखत नयनों में मिट मिलाई, ये सतन धन की कोण बड़ाई, इस सतन धन की कोण बड़ाई. काय याचं महाराज, काय या देहाचं बडई आहे, काय मोठेपणा या देहाचा, काय गोंजार तू या देहाला. अहो लोकाचा या 5 जणांकडून आणलेला आहे म्हणून संत या देहाला कधीच माझं म्हणत नाहीत, म्हणून देहावर उदास असतात. मिट्टी का खिलोना मिट्टी में मिल जाए, मातीत जाणार आहे एके दिवशी, जाणारच आहे, म्हणून देहावर उदास असतात. मधुर बोलतात शेवटच्या चरणात. मधुरवाली ओठी, मधुरवाली मधुरावानी ओटी. त्यांच्या मुखातले शब्द जर निघाले ना मधुर असतात, गोड असतात. आपल्या मुखातले शब्द निघाले तर एखाद्याच्या हृदयाचा असा खोस, आपल्या भाषेत खोसाटाच निघतो त्याचा. साच आणि मवाळ मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. साच आणि मवाळ, सत्य शब्द निघतो आणि मवाळ निघतो, गोड निघतो. मधुरावानी ओटी. तुका म्हणे वाव पोटी. वाव, किती जरी त्यांचा गुन्हा केला, किती जरी अपराध केला, सगळा अपराध पोटात घालतात महाराज. एवढा पोटात वाव आहे. वाव, वाव म्हणजे जागा आहे.
काही सगळ्यांना सामावून घेण्याचं हृदय त्यांचं आहे. सगळ्यांना पोटामध्ये सामावून घेणारी आई आहे संत म्हणजे. दोन्ही हात जोडावे अशा लक्षणाचा कोणी दिसला त्याला सोडू नये महाराज, त्यांना सोडू नये, त्यांचे चरण धरावे. कारण त्यांचे चरण धरले देवाची प्राप्ती होती. हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय, त्यांचे पाय धरले देवाची प्राप्ती होते. ज्ञानेश्वर सगळेजण उपस्थित राहिलात. आमचे गुरुवर्य गुणवंत अण्णा, आमचे हे महाराज किशन महाराज, आमचे विनायक महाराज, आमचे बाळू महाराज तर आज उड्याच होत्या नाहीच तेव्हा. एक पकवास घेऊन दुसरा पकवास लागला. उल्हास आहे आज, परमार्थ आहे माझा. आनंदाची पुष्टी अंगी, आनंदाचा परमार्थ आहे. आमचे मित्र आलेले आहेत, दिगंबर पाटील भंडे, आमचे मित्र सोमनाथ शेरे आलेले आहेत, शिवाजी महाराज आलेले आहेत. तुम्ही सगळे सज्जन माता पिता. बोलत असताना एखादा शब्द चुकीचा आला असेल, एखादा शब्द अपशब्द आला असेल, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती बोललेले लेकुरे. आणि सगळ्यात महत्वाचं आज आम्हाला साथ भेटली माऊली कीर्तन सोहळा यूट्यूब चॅनलची. सगळ्या महाराष्ट्रामध्ये तुमचा हा कार्यक्रम दिसणार आहे. त्यांच्यासाठी एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आणि विशेष म्हणजे संतावर त्यांची श्रद्धा आहे. श्री गुरु मोतीराम महाराजावर, माऊली ज्ञानोबारायावर, जगद्गुरु तुकोबारायावर त्यांची निष्ठा आहे. परमार्थावर प्रेम आहे. नाहीतर हे चित्रीकरण करणारे पुष्कळ आहेत आपल्याकडे, खूप आहेत. पण या परमार्थावर ज्यांची निष्ठा आहे, ज्यांचा भाव आहे, ज्यांची श्रद्धा आहे, असे आमचे गणेश भाऊ चोपडे, त्यांना धन्यवाद देतो. चाल म्हणा. हरिभक्तपरायण अरुण महाराज मांडणीकर आणि त्यांना साथ देतील शिवम महाराज मांडणीकर. मधुरावाणी होती, मधुरावाणी होती, मधुरावाणी
गमधनी सा 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 गमधनी सा 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 तू का म्हणे वाव कोटी ग ग रे 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 सा सा रे 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 सा 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 नि नि सा 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 नि 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 ध ध नि 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 ध ध ध गमधनी सा गमधनी तू का म्हणे वाव कोटी तू का म्हणे वाव कोटी येते उपकारासाठी येते उपकारासाठी तू का म्हणे वाव कोटी तू का म्हणे वाव कोटी येते उपकारासाठी येते उपकारासाठी किशन महाराज धाकटेवाडीकर आणि सुभाष महाराज कार
शंकरा आरती ओवाळू भावाची ओवाळू विश्वंभरा जय देव जय देव राग रामर भगवत सुंदर मदनाई पंचानन मनमोहर माझा सुतारी सदपुटी बीज वाची उद्यारी रघुकुल रामदास आचारी जय देव जय देव जय जय शंकरराव स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू जय देव जय देव आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सहित साधू संता विद्या माझा आरती ज्ञान राजा लोक ज्ञानी आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सहित साधू संता विद्या माझा आरती ज्ञान राजा विश्व ब्रह्माची देवे राम जनार्दनी साई मत ठेवले आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सहित साधू संत माझा आरती ज्ञान राजा आरती तुकाराम स्वामी शंभुराम संसारण मूर्ती पाय राखव्या आरती तुकाराम राघवे सागरात भाषण साई गोपात्री श्री आरती तुकाराम स्वामी शंभुराम संसारण मूर्ती पाय राखव्या संसारी दयावंत जे अंतरी या संतपर प्रकरणातील जगद्गुरु तुकोबाराय यांचा अभंग साक्षीला ठेवून विविध सिद्धांत दृष्टांत आणि प्रमाण या तिन्हीच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं चिंतन मांडल्याबद्दल मी समस्त सप्ताह कमिटीच्या वतीने आणि समस्त ग्रामस्थाच्या वतीने मी आपलं हार्दिक स्वागत करतो. ज्ञानदेव